नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या क्रिटिकल मिनरल्सबद्दल. आता हे नाव थोडं जड वाटेल, पण ही खनिजं आपल्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि याचबद्दल सरकारने एक जबरदस्त योजना आणली आहे. ही योजना खरंच देशाचं भविष्य बदलू शकते का? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. बरं, एक विचार करा. आपल्या इलेक्ट्रिक गाड्या, लढाऊ विमानं आणि अगदी आपल्या प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल? प्रश्न थोडा विचित्र आहे नाही का? पण याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे. आणि तो शब्द आहे क्रिटिकल मिनरल्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी खनिजं आहेत ज्यांच्याशिवाय हायटेक इंडस्ट्री, ग्रीन एनर्जी आणि देशाचं संरक्षण काहीच शक्य नाही. ही अक्षरशः अत्यावश्यक आहेत. पण खरी अडचण काय आहे माहितीये? यांचा जो सप्लाय आहे तो खूपच अनिश्चित आणि असुरक्षित आहे. म्हणजे बघा, ही खनिजं म्हणजे आपल्या आधुनिक जगाचा पायाच आहेत. ईव्हीच्या बॅटरीसाठी लागणारं लिथियम आणि कोबाल्ट घ्या, किंवा मग डिफेन्स आणि हायटेक वस्तूंसाठी लागणारे रेअर अर्थ एलिमेंट्स, सगळं काही ह्याचवर अवलंबून आहे. आणि इथेच खरी मेख आहे. या अगदी सगळ्या जीवनावश्यक खनिजांसाठी आज भारत दुसऱ्या देशांवर म्हणजेच आयातीवर अवलंबून आहे. तर ह्या मोठ्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने एक जबरदस्त उपाय शोधून काढलाय. कल्पना करा, कचऱ्यातून देशांतर्गत सप्लाय चेन उभी करायची. आणि ह्याच योजनेचं नाव आहे CMIS. CMRIS म्हणजेच क्रिटिकल मिनरल रिसायकलिंग इन्सेंटिव्ह स्कीम. नावातच सगळं काही आहे. ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे जी ई-वेस्ट सारख्या सेकंडरी स्रोतांमधून हे महत्त्वाचे मिनरल्स परत मिळवण्यासाठी म्हणजेच रिसायकल करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच, आपलं आयातीवरचं अवलंबित्व कमी करायचं. आता जरा हा आकडा बघा. या योजनेसाठी सरकारनं तब्बल 1500 कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. हो, 1500 कोटी. यावरूनच लक्षात येतं की सरकार या योजनेला किती गंभीर्यानं घेत आहे. आणि हो, ही काही तात्पुरती योजना नाहीये. ही योजना 2025 पासून थेट 2031 पर्यंत चालणार आहे. म्हणजे ही एक लांब पल्ल्याची अगदी विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. आणि ह्या योजनेचं टार्गेट किती मोठं आहे ते बघा. 2031 पर्यंत दरवर्षी 270 किलोटन रिसायकलिंगची क्षमता तयार करायची आहे. हे खरंच एक खूप मोठं महत्त्वाकांक्षी ध्येय आहे. ओके, तर मग ही योजना नेमकी काम कशी करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा कोणाकोणाला मिळणार आहे? चला तेच पाहूया. तर यातलं जे इन्सेंटिव्ह आहे म्हणजे प्रोत्साहन, ते संपूर्ण रिसायकलिंगच्या प्रक्रियेसाठी आहे. अगदी सुरुवातीपासून म्हणजे कचरा गोळा करण्यापासून, मग त्यावर प्रक्रिया करणं, त्यातून खनिजं वेगळी काढणं आणि शेवटी ती शुद्ध करणं. या सगळ्या 4 टप्प्यांसाठी हे लागू आहे. आता याचे लाभार्थी कोण असतील? तर त्यांना 2 गटांमध्ये विभागलंय. एक आहे ग्रुप ए, ज्यात मोठे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड रिसायकलर्स येतात, आणि दुसरा ग्रुप बी, जो खास स्टार्टअप्स आणि छोट्या कंपन्यांसाठी बनवलाय. आणि हो, दोन्ही गटांसाठी गुंतवणुकीचे, क्षमतेचे आणि इन्सेंटिव्हचे नियम वेगवेगळे आहेत, जे आपण इथे पाहू शकतो. आणि ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे स्टार्टअप्सना दिलेलं महत्त्व. या योजनेतल्या एकूण बजेटपैकी तब्बल 33% म्हणजे जवळजवळ 1/3 निधी हा फक्त आणि फक्त ग्रुप बी मधल्या स्टार्टअपसाठी राखीव आहे. नवीन कंपन्यांना पुढे आणण्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. बरं, मग रिसायकल नक्की काय काय करणार? तर यात ई-वेस्ट आहे, वापरून झालेल्या लिथियम आयन बॅटरीज आहेत, जुने कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स आहेत, असा सगळा भंगार आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे इन्सेंटिव्ह फक्त त्यांनाच मिळेल जे फायनल शुद्ध खनिजं काढून देतील. नुसतं बॅटरी क्रश करून जो ब्लॅक मास तयार होतो, त्या उत्पादकांना ही इन्सेंटिव्ह मिळणार नाहीये. पण एक मिनिट, ही जी CMRIS योजना आहे ना, ती एकटी नाहीये. ती एका खूप मोठ्या नॅशनल मिशनचा एक छोटासा भाग आहे. चला आता जरा हे मोठं चित्र काय आहे ते समजून घेऊया. हे मोठं अभियान म्हणजे नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन किंवा NCMM. आपली CMRIS योजना ह्याच मोठ्या मिशनचा एक भाग आहे. आणि हे मिशन किती विशाल आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यांवरून येईल. सरकारकडून जवळपास 16,300 कोटी आणि सरकारी कंपन्या आणि प्रायव्हेट सेक्टरकडून तब्बल 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक यात अपेक्षित आहे. म्हणजे ही एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे.
म्हणजे बघा, रिसायकलिंग हा या मोठ्या स्ट्रॅटेजीचा फक्त एक भाग झाला. या मिशनमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम चाललंय, जसं की नवीन R&D आणि प्रोसेसिंगला प्रोत्साहन देणं, देशासाठी खनिजांचा एक सुरक्षित साठा तयार करणं, देश-विदेशातून गुंतवणूक आणणं, अर्जेंटिनासारख्या देशांमध्ये लिथियमच्या खाणींचे हक्क मिळवणं आणि खाणकामाचे कायदे सोपे करणं. म्हणजे एकदम चौफेर हल्ला आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? सोपं उत्तर आहे, हा प्रवास आहे अवलंबून राहण्याकडून आत्मनिर्भर होण्याकडे. ही स्लाईड बघा, यात हा बदल अगदी स्पष्ट दिसतोय. आपण कुठे चाललोय? तर आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी आता देशातच सप्लाय चेन उभी करायची आहे. रिसोर्सेसच्या असुरक्षिततेतून राष्ट्रीय सुरक्षेकडे जायचंय. आणि ई कचरा जो एक प्रॉब्लेम होता, त्यालाच एका सर्क्युलर इकॉनॉमीच्या संधीमध्ये बदलायचंय. म्हणजे एका ओळीत सांगायचं झालं तर आजच्या कचऱ्याला उद्याचा खजिना बनवणं. अगदी हेच आहे या संपूर्ण योजनेमागचं तत्वज्ञान. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, भारत आपल्या ई कचऱ्याचं रूपांतर खरोखरच एका स्ट्रॅटेजिक सोन्याच्या खाणीत करू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर तर या योजनेच्या यश अपयशातच दडलेलं आहे.